आप देख रहे हैं भवानी टाइम्स। ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणारे आणि पोलिसांना लाच देणारे सावधान, तुम्ही आता तिसऱ्या डोळ्यात कैद होऊ शकता। गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखेने नवीन बॉडी कॅम खरेदी केली आहे, ज्यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पारदर्शकता आणली जाईल। या बॉडी कॅमचा उपयोग ट्रॅफिक पोलिसांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे नागरिकांसोबत होणारे दुर्व्यवहार आणि लाचखोरीच्या घटनांना आळा घालता येईल। नागरिकांची अनेक तक्रारी असताना की ट्रॅफिक पोलीस त्यांच्यासोबत व्यवस्थित वागणूक करत नाहीत। काही वेळा ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक पोलिसांना लाच देतात, ज्यामुळे ट्रॅफिक व्यवस्थापनावर नकारात्मक परिणाम होतो। या बॉडी कॅमच्या माध्यमातून अशा घटनांनी रेकॉर्ड केली जाईल, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुधारणा होईल। या बॉडी कॅम सर्व ट्रॅफिक पोलिसांच्या शरीरावर लागले असतील, ज्यामुळे त्यांचे सर्व क्रियाकलाप रेकॉर्ड केले जातील। जर नागरिकांनी पोलिसांना सहयोग न दिला किंवा पोलिसांनी काही गैरप्रकार केला तर त्या सर्व घटनांची रेकॉर्डिंग बॉडी कॅममध्ये होईल। यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवणे सोपे होईल आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यात मदत होईल। या उपक्रमामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल आणि नागरिकांचा विश्वास वाढेल। ट्रॅफिक नियमांचे पालन न करणाऱ्यांना या बॉडी कॅमच्या माध्यमातून सावध राहावे लागेल, कारण त्यांचे कृत्य आता तिसऱ्या डोळ्यात कैद होणार आहे। यामुळे गोंदिया जिल्ह्यात ट्रॅफिक व्यवस्थापन आणि प्रभावी आणि पारदर्शक होईल। गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत, व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करतानासुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये तर सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी व्हेरिएबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल। त्याच्यामध्ये सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल। त्याच्यामध्ये जर यदाकदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही ॲलिगेशन आला, काही तक्रार आली तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येईल आपल्याला। त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडी व्हेरिएबल कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत। आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। बघा, त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतो आहे, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 2-3 तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत। 7 ते 8 तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं। तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेन माननीय SP साहेबांकडून, त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे आपण। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।